आदिवासी दिनाचा कार्यक्रम करायचा म्हणजे 5 स्टार एखाद्या सभागृह बुक करायचं, 2-4 वक्ते भाषण करते, नंतर आयुक्त साहेब आले, आपले आयुक्त साहेब टाळ्या वाजवायच्या, जेवण फिवण केलं आणि घरी गेलो, असं नाही झालं पाहिजे। इथपर्यंत तुम्ही जे आलेले दिसत आहात, हा जगदीश्वर गावगाड्यातला एक अस्पृश्य समाजातला पोरगा तुमच्याकडे येऊन भाषण करतो, तुम्ही कुठल्या डोंगर कपारी मधून इथे येऊन बसलेला आहात। साहेब इतका मोठा संघर्ष करून इथेपर्यंत आले, आज पुणे जिल्हा, पुणे शहर अगदी देशातले आणि आशिया खंडातली एक महत्वाची महानगरपालिका आणि त्या महत्वाच्या महानगरपालिकेतल्या महत्वाच्या पदावरती आणि डोंगर कपारीमध्ये ज्याच्या आई बाप त्याच्या पिढ्या खपल्या, तो एक पोरगा येऊन बसावा आणि त्याने काम करावं। एक नव्हे तर पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिका दोन्ही महत्वाच्या महापालिकांमध्ये हे माणसं आयुक्त म्हणून यावेत आणि त्यांनी हातामध्ये कारभार घ्यावा आणि न्याय फक्त जातीला, समाजाला नव्हे तर सगळ्या बांधवांना न्याय देण्यासाठी काम करावं। हे कशामुळे होतं? आमच्या देशात संविधान नावाची गोष्ट आली आणि त्या संविधानानं या देशातल्या गावगाड्यातल्या प्रत्येक माणसाला समतेचा अधिकार दिला।